हे पीक कर्ज घेत असताना शेतकरी मेटाकुटीला येतो, त्याला 2-2 महिने चक्रा माराव्या लागतात। बँका हेड ऑफिसला गेली, विभागीय कार्यालयात गेली, अशा पद्धतीनं उत्तर देतात, परंतु शेतकऱ्यांचं कर्ज काही लवकर मंजूर होत नाही। आणि म्हणून कर्जासाठी शेतकरी चक्रा मारत असताना ज्या पद्धतीनं बँका त्यांना या सगळ्या बँका शेतकऱ्यांशी मला असं वाटतं वागत असतात। आज पूर्ण आकडेवारी जर बघितली तर या देशातल्या जेवढे शेतकरी आहे सगळ्यात जास्त कर्ज या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर आहे, सगळ्यात जास्त थकीत कर्ज सुद्धा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर आहे। जवळपास 8.38 लाख कोटी रुपयांचं थकीत कर्ज या महाराष्ट्रावर आहे। बाकीच्या राज्याचं कर्ज एवढं नसेल, परंतु या राज्यामध्ये निश्चित शेतकरी ज्या पद्धतीनं काम करतो त्या पद्धतीनं जर केलं तर त्याला मला असं वाटतं कर्जाची आवश्यकता असतेच। परंतु सरकारने या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्यावरील कर्ज याविषयी भूमिका ठेवलेली आहे ही जर बघितली, माझ्याकडे लोकसभेतला आकडा आहे, केंद्र सरकारने बड्या उद्योगपतींचे 9,26,000 कोटी रुपये राईट ऑफ केलेले, 9,26,000 कोटी। आता आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं असेल तर फक्त 25,000 कोटी रुपये लागणार आहे। परंतु याच्यात राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात मार्चात हप्ते भरा, आणि एकीकडे कृषी मंत्री वेगळी भूमिका मांडतात। निवडणुकीच्या वेळेस या सगळ्या तिन्ही पक्षांनी सभापती महोदय वेगवेगळ्या पद्धतीनं भूमिका मांडलेल्या आहे, ज्या काही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाजूच्या नाही। सभापती महोदय सगळी जर आकडेवारी सातत्यानं बघत असले तर आज या कर्जाचं थकबाकीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे, परंतु शेतकऱ्याला कर्ज तर द्यावं लागेल, कारण आपण ज्या पद्धतीनं आश्वासन दिलेलं आहे ती जर पद्धत बघितली तर शेतकऱ्यांना कर्जाची खरोखर आवश्यकता आहे। परंतु बँका आडवाआडवी करत असताना शेतकऱ्याला नाईलाजास्तव सावकारांकडे जावं लागतं, आणि मग या सावकारीमुळं काय काय होतं, शेतकरी कसा आत्महत्येकडे वळतो, मला असं वाटतं मी निश्चित या सगळ्या माझ्या या प्रस्तावामध्ये सांगणार सभापती महोदय। सभापती महोदय, आज तुम्ही एखादी मर्सिडीज गाडी घ्याल तर त्याला 5% GST सभापती महोदय, पण आताच्या घडीला शेतीवर GST पाहिलं तर ट्रॅक्टरच्या स्पेअर पार्टवर 22 ते 28%, कीटक व तणनाशकावर 18%, शेती पंपावर 18% GST आहे, PVC पाईपवर 12 ते 18%, ठिबकचं जे साहित्य याच्यावर सुद्धा 12% सभापती महोदय GST आहे। आणि हा GST एवढा असताना ज्या पद्धतीनं शेतमालाचा भाव वाढायला पाहिजे तो वाढला नाही, परंतु बी बियाणाचा भाव वाढला, खताचा भाव वाढला, या सगळ्या तणनाशकाचा भाव वाढला, शेतीच्या अवजाराचा भाव वाढला, आणि या विषयाकडे सरकार मला असं वाटतं लक्ष देण्याची आवश्यकता आहे। आपण आता मला वाटतं एक विक्रम काळे तिथं ते सरकारला मायबाप म्हणतात नेहमी, आणि असतं सरकार मायबाप, परंतु सरकार मायबाप असताना एकीकडे तुम्ही या राज्यात मोठ्या मोठ्या मेट्रोची गोष्टी करता, बुलेट ट्रेनची गोष्टी करता, परंतु मला असं वाटतं शेतकऱ्यांसाठी या छोट्या छोट्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करता, अशा प्रकारचा आरोप सभापती महोदय आम्ही करतो।